राज्यामध्ये महायुती सरकारने घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर आता सरकारच्या स्थापनेच्या अवघे काही तास शिल्लक आहे आणि या संपूर्ण सरकारमध्ये आता मुख्यमंत्री कोण होईल अशी एकंदरीत सर्व पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। तर दुसरीकडे आता जळगाव शहरामध्ये लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी महादेवाला साकडं घालण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही लाडक्या बहिणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार ताई, आज तुम्ही या ठिकाणी महादेवाला साकडं घातलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे? आम्हाला एक दिवस बातमी आली की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना लाडकी बहीण केलेलं आहे आणि 1,500 रुपये महिना सुरू केला आहे। त्यांच्या संसारात एक दिवसा एक टेकू म्हणून ते पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। तर जेव्हा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ज्या मंदिरांमध्ये आरत्या केल्या, परत त्याच मंदिरांमध्ये साकडं घालायला आलोय। हा लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होता तेव्हा त्यांना की ज्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही बहिणी आहोत ते मोठे भाऊ आमचे पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत। आणि आज आम्हाला माहिती मिळाली की या सगळ्या बहिणींनी ते आरती ठेवलेली होती आणि पुन्हा साकडं घातलंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब तिघांनी मिळून महायुती सरकारचा एवढा महाविजय करून आणला लाडक्या बहिणींच्या याच्यावर। तर लाडक्या बहिणींच्या भरोशावर, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाच्या बळावर तर आज त्या लाडक्या बहिणींची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की जे मुख्यमंत्री त्यांचे भाऊ झाले तेच मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि आज त्यांनी शपथ घ्यावी ही त्यांची इच्छा आहे। आमची मनापासून महादेवाकडे आमच्या अपेक्षा आहेत की आमचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे आमचे खूप आवडीचे नेते झालेले आहे। कारण आजपर्यंत कोणत्याच सरकारने महिलांबद्दल विचार केलेला नव्हता, तो विचार आमच्या मुख्यमंत्री भाऊंनी केलेला आहे आणि आमच्यापर्यंत शेवटपर्यंत त्यांची साथ आम्हाला पाहिजे। म्हणून आमची अपेक्षा आहे की त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्याची शपथ घ्यावी। ही महादेवाकडे आम्ही साकडं घातलेलं आहे आज आणि ती आमची इच्छा पूर्ण व्हावी। तर लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी आमच्या लाडक्या बहिणींचा विचार करून या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यामुळे आमचे लाडके भाऊ जे आहेत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही महादेवाला साकडं घातलं असल्याचं या ठिकाणी महिलांनी सांगितलं। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।